महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाला जास्त उत्पन्न 2025 मध्ये दिलं पाहिजे। 2025 मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांची निवड करताना स्थानिक हवामान, पावसाचा अंदाज, बाजारभाव, उत्पादन खर्च, सरकारी योजनांचा लाभ याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे। योग्य पिकांची निवड करू शकता। तुम्हाला जसं की आपण बघूयात 2025-26च्या रब्बी हंगामासाठी फायदेशीर पिकं कोणकोणती फायदेशीर पिकं राहील आपण 2025च्या हिशोबानं 26च्या हिशोबानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। केंद्र सरकारने 2025-26 रब्बी हंगामासाठी किसान आधारभूत किमती MSP वाढल्या आहेत, ज्यामुळे काही पिके फायदेशीर ठरू शकतात। या ठिकाणी 2025-26 मध्ये काही पिकं तुम्ही फायदेशीर ठरू शकतात। काही पिकांमध्ये तुम्ही 2025 मध्ये पण आणि 26 मध्ये पण चांगलेच फायदेशीर ठरू शकतात। यामध्ये तुमचं चांगलं उत्पन्न होण्याची यामध्ये खूप मोठी शक्यता आहे। आपण बघूयात ते पिके कोणते आहे। आपण जरा वेळ न घालवता त्यांच्याकडे वळूयात। जसं की गहू 2425 प्रति क्विंटल, पूर्वी होतं 2275 क्विंटल। आता यावर्षी 2025-26 मध्ये 2425 प्रति क्विंटल असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर हरभरा, चना जो होता 5650 प्रति क्विंटल 2025-26 मध्ये 5600 प्रति क्विंटल असण्याची खूप मोठी शक्यता आहे। पूर्वी होता 5440 रुपये। यामध्ये खूप मोठा फरक तुम्हाला यामध्ये दिसून येत असेल। तसंच मसूर म्हणजेच मूग डाळ 2025-26च्या नुसार 6700 प्रति क्विंटल असणार आहे। पूर्वीच्या हिशोबात 6425 प्रति क्विंटल होता। त्याचबरोबर आहे मोहरी, रिपसीड जो असणार आहे 5950 प्रति क्विंटल, पूर्वी जो होता 5650 क्विंटल। त्याचबरोबर आहे सूर्यफूल जो की 5940 प्रति क्विंटल असणार आहे, पूर्वी होता 5800। या वाढीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न खर्चाच्या तुलनेत अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ गव्हासाठी उत्पादन खर्च 1182 असून त्याची रेट 2425 आहे, म्हणजेच 105% तुम्हाला नफा मिळू शकतो। खरीप हंगाम 2025 साठी विचार करण्याजोगी पिके कोणकोणती आपण बघूयात। खरीप हंगामात पावसाच्या अनिश्चिततेमुळे काही पिकांचे उत्पादन घटले आहे, जसं की सोयाबीन पावसाच्या अभावामुळे उत्पादनात जवळपास 50%ची घट झाली आहे। त्याचबरोबर आहे मका, उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव 2000 ते 2500 प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे। या परिस्थितीत कमी पाण्याची गरज असलेल्या आणि बाजारात मागणी असलेली पिके निवडणे फायदेशीर ठरू शकते। त्याचबरोबर आपण मागील आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवत असतो। शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचा व्हिडिओ असेल तो आपल्या चॅनलवर 100% पडतो म्हणजे पडतोच। सरकारी योजनांचा लाभ कोण कोण घेत आहे नक्की कमेंट करून सांगा। कोणाला घ्यायचा आहे त्यांनी देखील कमेंट करून सांगा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। पीक विमा योजना पावसाच्या अभावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% आगाऊ विमा रक्कम मिळण्याची या ठिकाणी खूप मोठी शक्यता आहे। त्याचबरोबर शिफारस जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खालील पिके फायदेशीर ठरू शकतात। रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, मसूर, मोहरी। त्याचबरोबर खरीप हंगामासाठी कमी पाण्याची गरज असलेली पिके जसं की बाजरी, ज्वारी। शेतकरी बांधवांनी स्थानिक हवामान, बाजारभाव, उत्पादन खर्च आणि सरकारी योजनांचा लाभ याचा विचार करून पिकांची निवड करावी। जसं की पिकांची निवड करताना स्थानिक कृषी विभागाच्या सल्ल्याचे आवश्यक विचार करावे। आता आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणतं पीक जास्त प्रमाणात पिकावून त्याचं उत्पन्न घेऊ शकता, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं। त्याचबरोबर पुढील जे व्हिडिओ येतील ते सगळे शेतकरी रिलेटेड व्हिडिओ असतील किंवा महाराष्ट्रातली जी काही घडामोड असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। आपल्या व्हिडिओवर कोणी नवीन असाल व्हिडिओला लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा।